हॅलो अरे आवाज येतो का पुचले ना? हॅलो आवाज येतो का? हो गया लाइव चालू है. तुला आवाज येतो? हॅलो हा, आहे. आवाज येतो? वो काही ऐकू नाही का काय मोबाईल? नाही. एकच बोल. चला, बाय. आवाज दिखा जाने क्यों मोबाईल हकल दिए वो? हकली नहीं वो बाहर दिखा ना. हेलो अब आवाज आवत बाहर. आवाज ऐकू. हॅलो खरं सुन. हॅलो सेलू येथील बाबासाहेब मंदिरात मध्ये श्रावण मासानिमित्त 30 दिवसाची प्रवचन मालिका सुरू आहे आणि आज माझं प्रवचन आहे. म्हणून पहिल्यांदा मी बाबासाहेब महाराजांच्या चरणी आणि माऊलींच्या चरणी शतकोटी प्रणाम करून माझा आजचा विषय ओवीद्वारे मी सुरू करतो. ओवी आहे, जे जे भेटे भूत ते ते माणी जे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जान माझा. जे जे भेटे भूत ते ते माणी जे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जान माझा. भक्तीवरच एक मोठा चांगला प्रयोग मी देणार आहे आणि तो तुम्हाला गिरवण्यासारखा आहे. त्याशिवाय भक्तीमध्ये प्रवेशच होत नाही. आणि काही गुप्त असे प्रयोग आहेत जे नित्य जर तुम्ही गिरवले तरच त्या वाटा पुढच्या मोकळ्या होतात भक्तीच्या. आणि त्याच्याकरता हा जो प्रयोग आहे, मी सांगण्यापूर्वी जगामध्ये भक्ती जी सांगितली जाते आणि त्याच्यामध्ये भक्तीमध्ये केवळ नाम आणि नामजप हाच प्रकार सांगितला जातो. आज मी ही ओवी घेत असताना एक पुसटशी कल्पना, नेमकी भक्ती काय आहे आणि भक्तीच्या स्टेजेस किती आहेत, भक्तीच्या पायऱ्या किती आहेत, हे मी दाखवण्याचा प्रयत्न करीन. निरूपण सर्वावर होणार नाही, मर्यादा आहे आपल्याला. मी 256 तास भक्तीवर बोललेलो आहे, ज्याच्यामध्ये 12वा अध्याय ज्ञानेश्वरीचा घेऊन, भक्ती हा विषय घेऊन, नारद भक्ती सूत्र आणि गोपी गीत हे घेऊन मी 256 तासाचे कॅसेट्स आहेत. म्हणून सर्व व्याख्या, सर्व शंका निरसन होतील असं नाही, पण निदान भक्ती मार्गात जे आहेत, अध्यात्म मार्गात जे आहेत, त्यांना उंची कळावी की नेमकी भक्ती काय आहे. आज जगामध्ये भक्ती मार्ग आणि भक्ती योग हे शब्द वापरले जातात, पण नेमकं त्याचा अर्थ काय आणि त्याच्या स्टेजेस काय हे कोणालाही सांगता येत नाही. भक्ती मार्ग म्हणजे भक्ती योग आहे. भगवद्गीतेमध्ये भक्ती मार्ग म्हटलेला नाहीये, भक्ती योग म्हटलंय. ज्ञानेश्वरीमध्ये भक्ती योग म्हटलंय, मार्ग नाही. आणि म्हणून नेमकं त्याच्या स्टेजेस काय, एक पहिल्यांदा पुसटची कल्पना देतो आणि किती समजून घ्यायचंय भक्ती ह्या विषयावर ते जगाला हे समजून येते. भक्तीची व्याख्या करत असताना 3 याच्यामध्ये केली. भजते इति भक्ती, 1, 2 भजनम इति भक्ती आणि 3 भागा भक्ती. म्हणजे थोडक्यात अर्थ आहे, आम्ही भगवंताचे पार्ट आहोत, भगवंताचे भाग आहोत, भगवंता आलेलो आहोत आणि मग भगवंताकडे जाण्याची ओढ आहे. ही साधारण भक्तीची व्याख्या. तसं नारद भक्ती सूत्रामध्ये प्रेम स्वरूपा अशी केलेली आहे, पण परम प्रेम स्वरूपा, परम प्रेम काय आणि साधं प्रेम काय याच्या दोन्हीमध्ये फरक आहे. पण आता फार तिथे जायचं नाही. पण भक्ती हा विषय घेताना एक गोष्ट सांगतो, भक्तीची खरी व्याख्या म्हणजे प्रेम.
प्रेम प्रभूच्या प्रती असलं पाहिजे, प्रभूकरिता असलं पाहिजे. आणि भक्ती म्हणजे काय आणि याचं स्वरूप काय ते सांगतो. कामामध्येही प्रेम असतं, काम इच्छा याच्यामध्ये प्रेम असतं, पण आसक्ती भाव आहे, हेतू आहे, मला काहीतरी मिळवायचं आहे म्हणून 90% आसक्ती आहे, कामभाव आहे आणि 10% प्रेम आहे. आणि म्हणून भक्ती मार्गाकडून जायचं म्हणजे हा आसक्तीयुक्त भाग कमी केला पाहिजे. असे सगळे प्रयोग केले पाहिजे तर भक्ती योगात प्रवेश होईल. हे पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. आता पुढे सांगतो, भक्ती मार्गामध्ये काय काय भाग येतो आणि ही ओवी कुठल्या पॉइंटवर आहे. भक्तीचे 2 मार्ग आहेत, एक भक्ती मार्ग आणि दुसरा भक्ती योग. आता भक्ती मार्गामध्ये साधना भक्ती हा एक प्रकार आहे, ज्याला गौणी भक्ती देखील म्हणतात. गौणी भक्ती, साधना भक्ती म्हणजे गौणी भक्ती. आणि याच्याच मध्ये साधना भक्तीमध्ये नवविधा भक्ती हा प्रकार आलाय, जो सर्वसाधारण जनतेला माहीत आहे. नवविधा भक्ती, आता नवविधा भक्तीवरते तुकारामही बोलले, द्यावे माझे हाती संत जन, असं तुकारामही नवविधा भक्तीवर बोलले. नवविधा भक्ती भगवान व्यासांनी सांगितली. ही साधना भक्ती आहे, मानवी कर्तृत्वाने, वाचेनी, मानवी प्रयत्नाने, मानवी साधनाने उपलब्ध जे साधनं आहेत त्याद्वारे होणारी इंद्रिया मधून केली जाणारी भक्ती म्हणजे साधना भक्ती. साधन आवश्यक आहे, टाळ मृदंग वीणा काय असेल, पेटी हार्मोनियम, पूजाचे सामान, अर्चना, हे सगळं प्रकार येतो साधना भक्तीमध्ये. ही गौणी भक्ती म्हणतात. आणि हीच नवविधा भक्ती. नवविधा भक्ती पहिल्यांदा सुरुवातीला करावी लागेल भक्ती मार्गात. रामचरित्र मानसमध्ये शबरीला भगवंतानी रामानी नवविधा भक्तीचा उपदेश केला. आणि थोडाफार फरक आहे व्यासांच्या याच्यात आणि त्याच्यात, सगळं मी याच्यात कव्हर करतोय. संत संग हे करावं लागेल नवविधा भक्तीसाठी. भक्ती मार्गामध्ये संत संग जरुरी आहे. पण संत कोणते? संत कोणते? ते सिद्ध पुरुष की ज्यांचे अल्फा किरण निघतात, ज्यांच्या याच्यातनं एक ते संत, त्यांचा संगत की त्यांच्या अल्फा किरणातून आपले ऑरा आपला दुरुस्त व्हावा, ते संत. नंतर कीर्तन येतं, 3 गुरुचरण सेवा येतं, तिसरा प्रकार. 4थं शम दम उपरती आणि तितिक्षा हा भाग येतो. 5वं येतं सदाचार पालन. 6वं येतं रूप ध्यान चराचरामध्ये करणं. हे रूप ध्यानामध्ये ही ओवी बसते. 7वं येतं संत आदर. संत आले घरा तोची दिवाळी दसरा, संत आदर करणं. 8वं येतं परदोष न पाहणं. बुरा जो देखण चला बुरा न मिलिया कोय, जो दिल खोजा आपणा मुझसे बुरा न कोय. परदोष न पाहणं आणि कपट रहित व्यवहार, हे 9 प्रकार सांगितले याच्यामध्ये. आता ह्याच साधना भक्तीला गौणी भक्ती म्हणतात आणि दुसरा प्रकार साधारणी भक्ती देखील म्हणतात. साधारणी भक्ती, ह्या साधारणी भक्तीमध्ये ह्या प्रयोग जर हे गिरवले सगळे वरचे 9 प्रकारचे, तर त्याच्यामध्ये 7 शरीर आहेत आपले. काहींनी 3 मानलंय, काहींनी 5 मानलंय, काहींनी 7 मानलंय. 7 शरीरामध्ये हा अन्नमय शरीर, नंतर प्राणमय शरीर, प्राणमय शरीरानंतर मनोमय कोश, मनोमय कोशानंतर बुद्धीचा कोश, आणि त्याच्यानंतर येतं ब्रह्मशरीर, भाव शरीर आणि आत्मशरीर, हे 7 शरीर. त्याच्यापैकी ह्या प्रयत्नाने साधारण भक्तीच्या ह्या गौणी भक्तीच्या प्रयोगाने वाचिक नाम जपाने काय होतं? 7 शरीरापैकी शरीर शुद्धी, मन शुद्धी आणि प्राण शुद्धी, 3 देहाची शुद्धी होते.
आणि आज सगळे याच्यावरच अडकलेले आहेत. कोणाची शुद्धी झाली, शरीर शुद्धी, मनशुद्धी, प्राणशुद्धी नाही. पुढचे जे 3 शरीर आहेत या प्रयोगाने होत नाहीत. आणि दुसरं काय करतात हे नवविधा भक्तीचे प्रयोग? सिद्धा भक्तीसाठी पात्रता आणण्याचे प्रयोग आहे. आता काय सिद्धा भक्ती? भक्ती मार्गामध्ये साध्या गुरुकडून नाम जपापासून हे जे आताचे मी प्रयोग सांगितले, यज्ञ हवन याच्यापर्यंत कोणत्याही मार्गातनं तुम्ही जा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला पात्रता येते ह्या 3 शरीरामध्ये. आणि नंतर सिद्ध गुरु भेट जात होते. सिद्ध गुरु रामकृष्ण परमहंसासारखे, माऊली सारखे, तुकारामांसारखे, बाप्पासाहेबांसारखे माझे परात्पर गुरु, आणि माझे गुरु स्वतः बाप्पासाहेब यांच्यासारखे. तर त्यांच्याकडून भक्ती योग मिळतो, भक्ती मार्ग संपतो. आणि त्याला म्हणतात सिद्धा भक्ती, सिद्ध गुरुकडून मिळणारी भक्ती. त्याच्यामध्ये पुन्हा 2 प्रकार. सिद्धा भक्तीमध्ये पुन्हा एक वरची स्टेज आहे समर्थारती भक्ती. आता पहा, गोपिका 3 टाईपच्या होत्या. गोकुळातल्या साधारणी भक्तीच्या होत्या, आणि काही सिद्धा भक्तीच्या होत्या, आणि काही समर्थारथी भक्तीच्या होत्या. समर्थारथीच्या म्हणजे डायरेक्ट गोलोकातून शरीर घेऊन आलेल्या समर्थारथी भक्ती म्हणजे. आणि समर्थारथी भक्तीकडे जाण्याकरिता साधारणी भक्ती आणि समंजसा भक्ती ह्या 2 पुन्हा समोर येतात. सिद्ध पुरुषाकडूनच भगवान देतो. आता दोन्हीमध्ये फरक आहे. तुम्ही वाटचाल भगवंताकडे नाम जपापासून यज्ञ हवनापर्यंत करता, कर्मकांडांच्या प्रयोगाने, भक्ती मार्गांच्या प्रयोगाने तुम्ही करता. जनरली याच्यामध्येच लोक अडकलेले. सिद्ध गुरु भेटतच नाही. आणि सिद्ध गुरु भेटण्याकरता तुकाराम महाराजांनी फार सुंदर दिलं. ऐसे ऐसे आने भेटती ते साधू रे, जयाच्या दर्शने तुटे भव बंधू रे. कधी ते सिद्ध पुरुष मिळतील त्याच्याकरता एका कडव्यात सांगताय, मन बुद्धी काया वाचा शुद्ध करी. मन बुद्धी काया वाचा, मी म्हणलं साधा, ही जी भक्ती आहे साधना भक्ती, याच्यामध्ये मन प्राण बुद्धी फक्त शुद्ध होते. रूप सर्वत्र देखुणी नमस्कारी. रूप ध्यान आलं. नवविधा भक्ती मधलं रूप ध्यान. लघुत्व सर्व भावे अंगीकारी. सांडी मांडी मी तुपणायसी थोरी रे. आणि असं करत करत ते शेवटी म्हणतात, साधू भेट देती तया अवचिता रे. आणि तुम्हाला मार्ग नंतर सिद्धा भक्ती आणि पुढे जाण्याकरता समर्थारती भक्ती लागते. भक्ती योग सुरू होतो. भक्ती योगामध्ये भगवंत तुमची भक्ती करतो आणि मार्गामध्ये तुम्ही भगवंताची भक्ती करता. हा दोन्हीमध्ये फरक. पण आता तो विषय फार मी घेत नाही, फक्त पुस्तकची कल्पना देतो, कारण मला या प्रयोगावर यायचं. आता सिद्ध पुरुषाकडूनच मिळतो हा साधारण भक्ती. सिद्ध पुरुषासाठी असं म्हटलंय एका कवीने, जब भी सदगुरु आपका जन्म हुआ होगा. शेर है. जब भी सदगुरु आपका जन्म हुआ होगा, भगवान ने भी जश्न मनाया होगा. वह चाहता तो आपको अपने पास रख लेता. वह चाहता तो आपको अपने पास रख लेता, पर उसको भी हमारा ख्याल आया होगा. भगवान सद्गुरूला पाठवतो तुमची पात्रता साधना भक्तीमध्ये आल्यानंतर, आणि ते जर मिळाले तर पुढे सिद्धा भक्ती सुरू होते. एक आहे. आता सिद्धा भक्तीमध्ये साधारणी भक्तीमध्ये एक प्रकार आहे सिद्धा भक्ती मधला, साधारणी भक्ती आणि समंजसा भक्ती. तर साधारणी भक्ती जी सिद्धा भक्ती मधली आहे, भाव शरीर, ब्रह्म शरीर आणि आत्मशरीर नंतरचे 3 देश शुद्ध होतात, प्रभावित होतात आणि तेजोमय होतात. सिद्धा भक्तीच्या साधनेमध्ये ती साधना आहे, साधन नाहीये. भावशरीर, ब्रह्मशरीर, आत्मशरीर. आणि इकडे मन बुद्धी काया शुद्ध करायची, आणि इकडे नंतर भावशरीर, ब्रह्मशरीर, आत्मशरीर सिद्धा भक्तीमध्ये.
आणि पुढे सिद्धा भक्तीचा चढ सुरू होतो. हे 3 शरीर पात्र झाले, प्रभावित झाले, तेजोमयी झाले. आता सिद्धा भक्तीचा चढ 15 टाईप मध्ये आहे. 15 पायऱ्या आहेत. पहिली सिद्धा भक्ती आणि समर्था भक्ती मधल्या पायऱ्या आहेत. सिद्धा भक्तीच्या पायऱ्या 7 येतात. त्याच्यामध्ये एक रती, दुसरं प्रेम, तिसरं स्नेह, चौथं मान, 5वा राग, 6वा अनुराग, 7वा भाव. इथपर्यंत सिद्धा भक्ती नेते. पुढे समर्थारती भक्ती लागते. भक्तीची उंच स्टेज पुन्हा त्याच्यापेक्षा. भावावेश, महाभाव 9वा, 10वा अधिरूढ भाव, 11वा रूढ भाव, 12 मोदन रस, 13 मादन रस फक्त राधा राणीकडे आहे. आराधिनी शक्ती आमची राधा राणी. मोदन रस आणि मादन रस. 15वा मधुरा भक्तीच्या हे स्टेजेस आहेत. या समर्थारतीच्या स्टेजेस आहेत. याच्यामधलं जावं लागेल. 256 तास बोललो याच्यावर. ते फक्त उंची दाखवतोय. आज जगात फक्त साधना भक्तीवर अखंड निरूपण शेकडो वर्ष चालले आणि समर्थ सिद्ध गुरु नाही मिळाले तर या पुढच्या स्पिरिच्युअल पॉवरची भक्ती ही मिळत नाही. भगवान देत नाही. आणि तसे गुरु मिळाले पाहिजे, तशी पात्रता आली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये अखंड भक्ती होते. भक्ती योगामध्ये अखंड म्हणजे 1 सेकंदातही तुम्ही व्यवहार करत असताना विभक्त नाहीये. आणि याच्यामध्ये खंडित भक्ती आहे. भजन केव्हा तरी बंद होईल, प्रवचन केव्हा तरी बंद होईल, नामजप केव्हा तरी बंद होईल. याच्यामध्ये अखंड. अखंड कसं होतं हे सगळं वेगळा विषय. पुन्हा शरीर मन बुद्धी शुद्ध करायची असेल, भावशुद्धी करायची असेल तर सदाचार पालन 9वा भाग. 10वा घरामधील व्यक्तींविषयी प्रेम वाढलं पाहिजे, प्रयोग झाले पाहिजे. 11 नातेवाईकाचे साठी प्रेम, समाजासाठी प्रेम, गावामधील लोकांसाठी प्रेम, दिंडीमधील लोकांसाठी प्रेम, सगळ्यांविषयी सर्वाभूती प्रेम. ह्या 9विधा भक्तीमध्ये 3 महत्वाच्या आहेत. बाकीच्या आहेत त्याच्या स्टेजेस आहेत. पण अखेरच्या स्टेज रूप ध्यान, नामसंकीर्तन आणि अखंड स्मरण या 3 महत्वाच्या आहेत. रूप ध्यान, कीर्तन आणि स्मरण. आता ह्या दोन्हीवर बोलत नाही. रूप ध्यान करण्याकरिता साधारण भक्तीमधली भक्ती मार्गाची सुरुवात ही पहिली ओवी आहे. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा. भक्ती योगाकडे जाण्याची मानवी प्रयत्नाची पहिली पायरी. साधारण भक्ती कडून सिद्धा भक्तीकडे जायचंय, भक्ती योगाकडे, भक्ती मार्गाकडून. तर रूप ध्यान विषयी मी बोलणार आहे, नामावर नाही. रूप ध्यान. आणि म्हणून तुकारामाने पण शब्द कोणता वापरलाय? मन बुद्धी काया वाचा शुद्ध करी, रूप सर्वत्र देखुनी नमस्कारी. रूप ध्यान याच्यामध्ये. रूप ध्यान दोन्हीसाठी आहे. स्मरण दोन्हीसाठी आहे. समर्था भक्तीसाठी अखंड स्मरण होईल, अखंड रूप ध्यान होईल आणि अखंड कीर्तन होईल. जयाचे वाचे पुढा भोंजे, अखंड नाम नाचत तसे माझे. जे जन्म सहस्त्री ओळखीचे एक वेळ यावया. अखंड नाम नाचलं पाहिजे. ते नाव प्रभू घेतो, तुम्ही ऐकता. भक्ती योगामध्ये, भक्ती मार्गामध्ये तुम्ही नाम घेता, प्रभू ऐकतो. आणि भक्ती योगामध्ये तो नाम घेतो, तुम्ही ऐकता. अखंड नाम नाचतोय ते फक्त ऐकायचं. ते आज लुप्त आहे, गुप्त आहे, गुरु हृदयात आहे आणि भक्तीच्या त्या शेवटच्या स्टेजेस आहेत. आणि म्हणून रूप ध्यानामधील पहिला प्रयोग मानवी प्रयत्नाने करायचा. जे जे भेटे भूत ते ते म्हणजे भगवंत. भक्ती प्रेम म्हणजे गंगोत्रीहून गंगा निघाली. प्रवाह किती असतो? साधारण प्रवाह आहे. गंगोत्रीला कोणी गेला असेल तर जो झरा निघतो तो फार छोटा असतो. पण ज्या वेळेस गंगा सागरला ही गंगा मिळते अलाहाबादच्या नंतर,
प्रचंड प्रवाह असतो. म्हणजे प्रचंड हा भक्ती मार्गामध्ये प्रेम जे छोटे खाणी इतकं मोठं करायचं की धो धो प्रवाह प्रचंड व्हायला पाहिजे सागरासारखा, त्याला भक्ती म्हणतात. आणि याला प्रेम म्हणतात, याला प्रेम म्हणतात आणि त्याला भक्ती म्हणतात. धो धो प्रचंड सागरासारखा प्रवाह वाहने म्हणजे भक्ती योग. पूर आला आनंदाचा, लाटा उसळती प्रेमाच्या, तुकारामांनी म्हटलंय. आनंदाचा महापूर भक्ती योग आणि प्रेमाच्या लाटा उसळताय. बांधू विठ्ठल सांगडी, उतरून जाऊ पहिलं थडी. ही प्रेमा भक्ती आहे. आता याच्यामध्ये भागवत कथा निरूपण, मी सध्या भागवतवर कॅसेट होते, प्रत्येक श्लोकावर बोलतोय. आता इतकं ते प्रचंड आहे. 2 गोष्टी भागवत मध्ये सांगितल्या. ती आहे स्कंद 1 अध्याय 2 श्लोक 7. वासुदेवे भगवती भक्ती योग प्रयोजिता, जनयत्याशु वैराग्य ज्ञानंच यद हेतुकम्. दुसरा आहे स्कंद 1 अध्याय 2 श्लोक 7. सवे पुसां परो धर्म, यतो भक्तिरधोक्षजे, अहेतुक्य प्रतिहता ये आत्मा सुप्रसिद्धती. आणि वैराग्य ज्ञान आधी पाहिजे म्हटलंय. वैराग्य सांगत नाही, वैराग्याचा अनुभव आहे. वैराग्य म्हणजे संसार सोडणं नाही. जनको दयासारखा संसार करायचा, जनक राजासारखा. आणि वैराग्यासाठी असं म्हटलंय की त्याच्यामध्ये पुढे सांगू तर ते. आणि स्कंद पुराणामध्ये म्हणजे भागवत मध्ये 11व्या स्कंदामध्ये 45वा 46वा श्लोक येतोय. त्या श्लोकामध्ये असं म्हटलंय, स्टेज नंबर 1 भगवंताला सर्व जागी पाहणे. आता या ओवीवर यायलो. नंबर 2 सर्वांमध्ये भगवंत पाहता येणं. 3 सर्वांना भगवंताचा दास मानणे. 3 स्टेजेस 10व्या स्कंदामध्ये म्हटलंय. आणि ह्या 2 श्लोकात जे मी आता सांगितलं, वैराग्य आणि ज्ञान पाहिजे. नंबर 2 आहे तुका भक्ती, म्हणजे वैशम सूतजींना, वैशंपायन ऋषींनी सर्वांनी प्रश्न केला की आम्हाला कसं असावं, भक्तीचं निरूपण करा. तर त्यांनी सांगितलं वैराग्य आणि ज्ञान पाहिजे. वैराग्य योग आणि ज्ञान योग काय आता सांगता येणार नाही, फार विशाल जाईल. त्यानंतर अहेतुक भक्ती झाली पाहिजे आणि अखंड भक्ती झाली पाहिजे. भागवत अखंड भक्ती आहे. सिद्धा भक्ती ते समर्थारती भक्ती कशी करायची, काय करायची, हे जर नाही सांगण्यात आलं तर काहीही सांगता येणार नाही. 3 तत्व आहेत. एक जीव, दुसरं जगत आणि तिसरं जगदीश. विश्व आरंभामध्ये 3 तत्व निर्माण झाले. प्रभू ज्या दिवशी असेल त्या दिवशीच आम्ही जन्मलो. आमचा जीव त्या समुद्रातून बाहेर आला. आणि मध्ये जगत आहे, माया, आणि अंतिम छोर जगदीश आहे. जीव आणि जगदीशामध्ये जगताचा मायावी संसार करायचा. पण संसार करत असताना प्रेम टू भक्ती हा पूल आहे, याच्यावरून जायचंय आपल्याला. रस्ता जगतामधून जावं लागेल आणि जगतामधून जाण्याकरता पाप होत असतं. ते होऊ नये. सर्वांचे निर्मिती प्रभू अंश आहे आणि म्हणून विषय, वस्तू आणि व्यक्तीमधून तो परमात्मा शोधायचा आहे. मायादेवीच्या ह्या संसारामध्ये वस्तू, विषय हे सगळे प्रभूंचे निर्माण झाले, प्रभू अंशातनं निर्माण झाले. चेतना शक्तीचा अंश आहे त्याच्यात. त्याला कुठे शोधता हो, अशरीरी. म्हणून व्यक्तीमधून, विषयामधून आणि वस्तूमधून तो शोधायचा आहे, त्याला प्रगट करायचंय. तर पुढची समर्था भक्ती आणि
ही वाटचाल सुरू होते भक्ती योगाची. आणि याच्यामधून जायचं आहे, तो प्रगट करायचा आहे. आणि त्याच्याकरिता गौणी भक्ती मधील जो पहिला प्रयोग आहे तो आपल्याला रूप ध्यानाने करायचा. म्हणून आधी परमेश्वर मानला पाहिजे साधारण भक्तीमध्ये, रूप ध्यानामध्ये. नंतर तो पाहता आला पाहिजे आणि नंतर आपण प्रभुरूप झालं पाहिजे. प्रभुरूप होणे सिद्ध भक्ती, समर्थारती भक्ती. प्रभुरूप होणे. कोण झालं प्रभुरूप? देव पाहावया गेलो तेथे देवची होऊनी ठेलो. तुकाराम, मी देव झालो. शेवटचा भाग आहे. मानणे आधी, पाहणे मूर्तीमध्ये. माहित आहे दगडाची मूर्ती बनवलेली आहे, देव नाही, पण देवत्व प्रगट करायचं आपल्या तपश्चर्येच्या, साधनेच्या, नाम जपाच्या बळाने त्याच्यामध्ये. म्हणून ते मानणे. नंतर पाहणे, तो दिसला पाहिजे कणाकणामध्ये. आणि नंतर तसं व्हायचंय, देव व्हायचंय. हे समस्त ही सर्व वासुदेवो ऐसा प्रतिती रसाचा ओतला भावो. सगळं जग वासुदेव आहे हे मानायचंय. आणि मानण्याचं पहिला आहे प्रयोग. जे जे भेटे भूत ते ते माणी जे भगवंत. आता आपण या प्रयोगाकडे वळू. अर्धा तास राहिलाय आणि याच्यामध्ये हा प्रयोग मी दाखवणार आहे, सांगणार आहे की जो साधारणी भक्तीचा करायचा आहे. आणि हा प्रयोग नंतर अखंड होणार आहे. आधी सुरुवात मान्यातून होईल आणि त्याच्यात सगुण दर्शनापर्यंत तुम्हाला स्वसामर्थ्याने जाता येईल. पाहणे प्रभूला सगुणामध्ये आहे. आणि नंतर तिसरी स्टेज प्रभूच होणे. असा हा प्रयोग आहे. जे जे भेटे भूत. ह्यासाठी व्यवहारातून जावं लागेल. प्रभूला पाहायचं तर वस्तूमध्ये पाहायचं आहे, विषयांमध्ये पाहायचं आहे. कारण तोच बनलाय विषय, तोच बनलाय प्रभू, तोच बनलाय सगळ्या वस्तू. जड तोच बनलाय, सूक्ष्म तोच बनलाय, इलेक्ट्रॉन प्रोटॉन. आणि चेतन तोच बनलाय. चेतन एकदम दृष्टी जड असल्यामुळे दिसणार नाही. आणि म्हणून जडातून करून आपण सूक्ष्मात जायचंय, अणुरेणूपर्यंत. आणि नंतर चेतनेत जायचंय, म्हणजे तो दिसेल आणि प्रभुरूप होऊ. यासाठी हा पहिला प्रयोग कसोशीनं न चुकता सर्वांनी गिरवावा. आपल्या सगळ्या भक्ती मार्गी लोकांनी, वारकरी संप्रदायाने, भागवतकारांनी, सगळ्यांनी हा प्रयोग जर मायनस झाला पुन्हा अनेक जन्म वाट पाहावी लागेल. आणि याच्याकरिता एक काय हा प्रयोग? प्रत्येक वस्तूमध्ये प्रभू आहे हा भाव. याच्यामध्ये भावशुद्धी होते, मनशुद्धी होते. कारण संसाराचे इतक्या अडचणी आहेत संबंध आपल्या की त्याच्यामध्ये भगवंत कधी आठवणच येत नाही, स्मरण भक्तीच होत नाही. म्हणून समोर प्रभू पाहणे. आता समोर रूप ध्यान म्हणजे प्रभूचं एखादं सगुण रूप तुम्ही समोर आणा. पण विकार लहरी एवढ्या आहेत आमच्याकडे, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, कामातल्या कामेच्छाच्या. तर त्याच्यामध्ये आम्हाला प्रयत्न करा, विसरून जा. त्याच्याकरता शरीर शुद्धी पाहिजे, मनशुद्धी पाहिजे, भावशुद्धी पाहिजे, सगळी शुद्धी पाहिजे. पण याच्याकरता काय आपल्याला काय दिसतं? काम दिसतं. आपल्याला काय दिसतं? वस्तू दिसते. का आपण प्रभूकडे जात नाही? वस्तू आम्हाला पाहिजेत, प्रभू पाहिजे नाही. बरं का? हॅलो हॅलो, चालू आहे? नहीं है, बंद है. ऊपर जा करके ना बैठा कुछ. हाँ चालू ही क्यों? हॅलो. बेटा थोडं. तर याच्यामध्ये 2 मिनिट. हा थोडासा इंटरनेट बंद झाला होता. तर हा प्रयोग वस्तूमध्ये भगवान पाहायचा पहिल्यांदा, विषयामध्ये पाहायचा, भावनेने पाहायचा. भावनेने आहे भगवंत. ही वस्तू निर्माण झाली, याचा कर्ता कोणी आहे आणि त्या कर्त्याची चेतन शक्ती काही अंश का असेना त्या वस्तूमध्ये आहे, त्या विषयामध्ये आहे, त्या याच्यामध्ये.
प्रेम वाढणं कृत्रिम भगवंताविषयीच त्याच्याकरिता आणि व्यवहारही चांगला होण्याकरिता या प्रयोगाने सुरुवात केलेली वस्तू म्हणजे आता आम्ही काम जरी करू ते इतकं प्रेमाने करू कारण प्रभूसाठी आम्ही ते करतोय. प्रभू याच्यामध्ये आहे, या वस्तूमध्ये आहे, यामध्ये आहे. मूर्तीमध्ये प्रभू आहे म्हणून मूर्ती एक मंदिरातली मूर्तीमध्ये प्रभूचा अंश आहे. झाडामध्ये प्रभूचा अंश आहे, माणसामध्ये प्रभूचा अंश आहे. त्यांनी निर्माण केलंय म्हणून मला प्रेम करायचं, त्या व्यक्तीचा मला अनादर करायचा नाही, त्या वस्तूचा अनादर करायचा नाही, संसाराचा अनादर करायचा नाही, योग्य रीतीने करायचं. कारण प्रभू त्याच्यामधून आम्हाला उपलब्ध व्हावा आणि आम्ही मानावं आणि तो पाहिल्या जावानंतर सर्व प्रयोग केला याचा चांगला. तर त्याच्यामध्ये काय होतं आता याच्यामध्ये पहा, एक आहे नाथ महाराजांनी सगळ्या संतांनी प्रयोग गिरवले, तुळशीदासांनी गिरवले, प्रत्येकाने गिरवले. आम्ही म्हणतो पण अर्धवट तुकडे असल्यामुळे लक्षात येत नाही. नाथांनी काय केलं, काशीची कावड पाण्याची रामेश्वरला नेण्याकरिता एकनाथ महाराज आपल्या साथीदारासह निघाले आणि रामेश्वर जवळ येत असताना उन्हाळ्याचे दिवस होते. रस्त्यामध्ये चालत असताना ती कावड पाण्याची होती, गंगेच्या पाण्याची. रामेश्वरला अभिषेक करायचा होता शंकरांचा. तर त्यामध्ये गाढव एक तहानलेलं होतं, तडपू लागलं. तर यांनी त्यामध्ये भगवंत पाहिलं, अरे भगवंत त्याच्यामध्ये कासावीत होत, भगवंतानी निर्माण केलेलं आहे आणि मला याची सेवा केली पाहिजे. आणि मग त्यांनी ते गाढव सगळे म्हणाले, नाथा काय केलंस आहे, रामेश्वरला अभिषेक. आणि शेवटी नाथ म्हणाले जाऊ द्या. पण भगवान रामेश्वर स्वप्नात गेले पुजाऱ्याच्या आणि सांगितलं पंच्या नाथाचं मिळालं असं सांगा. आल्यानंतर जे जे भेटे भूतामध्ये भगवंत पाहून भगवंताची सेवा ज्या पद्धतीने करतो तिथे सगळ्यांची सेवा झाली पाहिजे. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तुची साधू ओळखावा देवते तेची जाणावा. म्हणून ह्या सगळ्या सेवा केल्या पाहिजे तर भगवंत प्रसन्न होतो. भगवंत तुमच्या पोराची सेवा कोणी केली तुम्ही प्रसन्न होत नाहीत का? म्हणून ही भगवंताची पोरं आहेत, भगवंताच्या वस्तू आहेत. त्यांना भगवंताच्या वस्तू म्हणून प्रेम निर्माण होऊन कृत्रिम रीतीने सुरुवातीला की भगवंत याच्यामध्ये मला चांगला व्यवहार केला पाहिजे. राग येईल का हो माणसाला? कोणी माणूस तुमच्याकडे आला, शत्रू देखील मित्र होत होतो. भगवान रामचंद्र प्रभू ज्यावेळेस रावण मारला गेला, मंदोदरी शोक विहल अवस्थेत शव घेण्यासाठी आले आणि प्रथा अशी होती की ती आता गुलाम झाली. आता काय करेल शत्रू पक्ष सांगता येत नाही, म्हणून ती हात जोडून उभी राहिली. त्यावेळेस राम म्हणाले, राम नाहीतर दुर्व्यवहार केला असता माझ्याशी आणि लंका देखील घेतली नाही का? शत्रू मध्ये देखील भगवान राम आहेत. जे जे वेटे भूत ते ते माणिजे भगवंत आहे आणि तसा व्यवहार करणं हे व्यवहारामध्ये अपेक्षित आहे. याच्यामधून पण व्यवहार करत असताना आध्यात्मिक कॉस्मिक रेज भगवंताचे, अल्फा किरण भगवंताचे ते सगळे मिळावेत आणि संसार देखील सुखमय व्हावा, आनंदमय व्हावा, प्रसन्नतेने व्हावा याच्याकरिता हा प्रयोग आहे. तुकारामांनी याची मनोमन नमस्कार मोठा दिसला तर, लहान दिसला तर त्याने नमस्कार केला तरी करत नाही, हा भाग नाही. कोणीही दिसो मनोमन नमस्कार नमस्कार नाही.
तो समजा रागावला, अरे माझं काही चुकलं असेल किंवा मला दुरुस्त करायचं असेल म्हणून रागावतोय. मी ज्ञानेश्वरी घेत नव्हतो, माझ्या गुरुला वचन दिलं आणि मी म्हटलं कुठे लफडे करा, ज्ञानेश्वरी नको, घ्यायची नाही. माझ्यावर ते खूप मोठे आघात झाले आणि शेवटी मला लोकांच्या तोंडून म्हणायला लागले, मुंजाजीराव शेळके आहेत, पालवे गुरुजी आहेत, अहो तुम्ही तुमच्या गुरुजीचं करा, तुमच्या गुरुजीने तुम्हाला ज्ञानेश्वरी घ्यायला सांगितलं, तुम्ही घ्या. अरे म्हणलं त्यांच्या तोंडून तर भगवान बोलत नाही. आणि माझी छाती दुखायला लागली, माझ्यावर ते खूप मोठी संकट आली आणि मी हो म्हणलं की सगळं निघून गेलं. माझी दैवी शक्ती देखील प्रगट झाल्यासारखी झाली. म्हणजे देव दुसऱ्यांच्या मुखातून बोलतो आपल्याला दुरुस्त करण्याकरता. कोणी रागावलं हा भाव येतो. अरे माझं निंदक नियरे राखिये आंगन कुठे स्वाय, का म्हटलंय कबीराने की त्याच्या माध्यमातून भगवान कदाचित दुरुस्त करत असेल मला. आणि म्हणून हा भाव प्रगटला पाहिजे आणि याच्याकरिता हा प्रयोग आहे. संसार सामर्थ्य संपन्न करण्याकरिता, दैवी शक्ती युक्त करण्याकरिता, भगवंताची शक्ती भगशक्ती यशस्वी ज्ञान वैराग्य ऐश्वर्य धर्म खेचण्याकरिता हा पहिला प्रयोग आहे. म्हणून मनोमन नमस्कार करा. इथून पुढे ऐकणाऱ्यांनो, भक्तांनो, आता तरी चुकू नका. कोणी व्यक्ती कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. सर्वेश्वर परमात्मा मूर्ती, आता घरामधली मूर्ती नाही, मंदिरामधली नाही, सर्वेश्वर भगवानाची पूजा करायची असेल, मत्सर झाला न पाहिजे. मनोमन नमस्कार. तुलसीदासांनी प्रयोग कसा गिरवला, सिया राममय सब जग जानी, करऊ प्रणाम जोर जुग पाणी. सगळीकडे सीता आणि राम वस्तूंनी, विषयानी आणि व्यक्तींनी नटलेले आहेत. लक्षात घ्या, सब जग जाणी, जगच निर्मिती त्यांच्या दैवी शक्तीनं झालेले आहे. प्रत्येकामध्ये त्यांचं रूप निहित आहे. करहु प्रणाम, असं जोडून प्रणाम करा, हात जोडून. परफेक्ट प्रयोग तुलसीदासांनी सांगितला. जोर जुग पाणी, दोन्ही हात जोडून मनोमन नमस्कार करा, वाका नमन करा. त्याच्यामध्ये अहंकार संपतो. आणि तुकारामाने तेच त्या अभंगात सांगितलं, ऐशी ऐशी आणि भेटते ते साधुरेमध्ये लगत्व सर्व भावे आणि सांडी मांडी मी तू पण ऐशी थोरी रे, चिंता समाधानी जाणून नेनता, साधू भेट देती तया अवचिता रे. अहंकार जातो, मी मी मी. अहो इंग्रजीमध्ये यू लहान आहे बरं का, वाय, आणि आय मोठा असतो, कारण मी मोठा आहे. आय मोठा, आयम, आणि यू लहान, तू लहान आहेस. म्हणजे मी 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 सगळीकडे झालेलं आहे. अहंकार लीन होतो. अरे भगवंता, मी नाही रे तू, मैं नाही तूही. कबीरदासजी प्रयोग करत होते. आता कबीरदासजी तथाकथित काशीच्या विद्वान पंडितावर टीका करत असत. माला फेरत जुगबया फिराण मन का फेर वगैरे वगैरे, किंवा पंडितावरही टीका केली. तर त्याच्यामध्ये काय झालं की एक जण असा, काही पंडित म्हणले आमच्या गलीत येऊ द्या, त्याला मारतोत आम्ही. आता यांना वाटलं मारतोत म्हणले तर गेले नाही, यांना काही नाही. गेल्यानंतर एकाने दगडच मारला त्या गल्लीमध्ये, डोकं फुटलं. डोकं फुटल्यानंतर यांच्या शिष्याने विचारलं, कसं काय डोकं फुटलं? तूच डोकं फोडलं. तो म्हणाला, मी कुठे फोडलं, मी तो शिष्य आहे. कोणी भेटलं, कसं काय फुटलं डोकं? तूनेही फोड. तूने म्हणजे त्याच्यामध्ये जो भगवान होता दिसला, तो याच्यामध्ये दिसतो, आणि भगवंतानी माझं डोकं. लक्षात घ्या. आणि पॉझिटिव्ह थिंकिंग कशी निर्माण होते या प्रयोगाने. फरीद, सुफी संत फरीद रस्त्याने त्यांच्याबरोबर त्यांचे शिष्य होते.
पाय वाट होती, जंगलाचा रस्ता होता, काठ्यापुट्यांचा दगडांचा. चालता चालता ठेच लागली आणि फार मोठी जखम झाली. जखम झाल्याबरोबर आता दगड एक मध्ये आला, मारली लात, सद लागली, फुटलं ते पाय, पायाचं जखम झाली मोठी, रक्त बंबाळ झाला पाय. आणि हे वर प्रभूकडे पाहिले तर नाचायले. शिष्याला वाटलं आपला गुरु पागल झाला. आता दगडाला खरं म्हणजे एखादी शिबी तरी द्यायची, कोणी ठेवली त्याला एक शिबी द्यायची. ते सोडून हे नाचायले. ते म्हणले अहो तुम्ही का नाचायले? अरे म्हणले ह्या दगडाला मी कधी लात मारली असेल पूर्वजन्मात. हा दगड होऊन आला आणि माझ्या पायाला जखम झाली, पिट्टम फाट झाला. आता मला हे रूल पिटलं, त्याला मी मारला असेल त्याने मार. हीच पॉझिटिव्ह थिंकिंग, ही पॉझिटिव्ह थिंकिंग निर्माण होते आणि संसाराला परमार्थाला आवश्यक आहे. जे काही संकट आली प्रभू कृपेने. म्हणून इकडे कुंतीने भगवानच्या वेळेस द्वारकाधीश पांडवांना राज्याभिषेक केल्यानंतर जायला लागले. प्रत्येकाला म्हणले मला काही मागा. आणि प्रत्येक जण म्हणले काही नाही, सगळे रडत होते. भगवान सारखा पाठी राखा होता, तो निघून चाललाय. माता कुंती उठली, म्हणले मला मागायचं माग. म्हणजे संकट दे. एकदम भीम उठला आणि तोंड दाबलं. माता म्हणले थकली नाही का, 12 वर्ष झालं आपण तेच काम करतोय. आणि हाता एकदम आशीर्वाद देऊन मोकळा होईल. अरे म्हणले येऊ दे, सुखामध्ये भगवंत आठवणार नाही, दुःखामध्ये भगवंत आठवेल. म्हणून दुःख येऊ दे, संकट येऊ दे, हा रात्रंदिवस आपल्या बरोबर राहील. आपण भांडूत त्या संकटाशी, पण हा पाठीराखा असेल. अखंड स्मरण. म्हणून भक्ताचा संसार नीट होऊ देत नाही भगवान. त्याचं कारण अखंड स्मरण, अखंड ध्यान, अखंड नाम संकीर्तन, अखंड रूप ध्यान बिलकुल येतं. प्रभूशिवाय मला कोणी नाही हा भाव जागृत होतो. आणि म्हणून आसक्ती भावही संपतो. आसक्ती भाव आणि अहेतुक भक्ती जी म्हटले इथे भागवत मध्ये, अहेतुक भक्ती पाहिजे, अखंड भक्ती पाहिजे. अखंड भक्ती समर्थारतीमध्ये निर्माण होईल. आणि अहेतुक भक्ती पाहिजे, हेतू शिवाय आसक्ती रहित भक्ती पाहिजे. कोणाविषयी प्रेम आहे पण आसक्ती नाही. सोडून जायचं एका मिनिटात. 11,000 वर्ष रामाने राज्य केलं. ज्यावेळेस यमधर्मराज हात जोडून उभे राहिले, रामा टाइम इज ओव्हर, लगेच लवकुशला सोपून निघाले. तर रडत बसले नाही, आता इतकं वर्ष काय झालं, आता याच नो नो नो, असं तीच नाही. अहेतुक भक्ती तो पात्र भागवत गीतेच्या साधनेच्या साठी. आणि अखंड भक्तीवाला, अखंड स्मरणवाला. आणि म्हणून एकनाथांनी तसं केलं. आमच्या सावतामाळ्यांनी काय केलं? कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोशिंबिरी अवघा माझा झाला हरी. कांद्या आपल्याला कांद्यामध्ये काय विठोबा कसा दिसेल हो? कांद्यात विठोबा, लसणामध्ये विठोबा. म्हणजे ज्या वस्तू माझ्या समोर येते तो विठोबा बनलाय. आणि मला ते चांगलं काम केलं पाहिजे संसारामध्ये. बोर नाही होत. नाही माणसं काय करतात, अध्यात्मासाठी माझं हे सुटलं, ते सुटलं, साधना सुटली, भक्ती सुटली, पूजा सुटली. नो, अरे ती पूजा आहे, तीच पूजा आहे. प्रत्येक काम जे तुम्हाला दिले सक्षम रीतीने, चांगलं प्रेमयुक्त भावनेने, आणि भगवंतानी मला ते सोपवलेलं आहे, मी ते चांगलं केली पाहिजे. आणि ही साधना आहे. हे व्यवहारामध्ये 22 तास 23 तास आपण साधना किती करू, तर भजन किती करू, भक्ती किती करू, पोथ्या किती वाचू, 1 घंटा 2 घंटे. बाकी तर सगळा संसार एक मायावी आहे, पाप लागणार आहे. आणि तो जर परमात्ममय करायचा असेल तर पहिला प्रयोग आहे. भगवंत मांडलं की विषय संपला, सगळं भगवंताच. मग बायकोला तुम्ही मारणार नाही. बायको भगवंतानी दिली, मुलगा भगवंतानी दिला, आपलं शरीर भगवंतानी दिलं, मन भगवंतानी दिलं. आणि सगळं भगवंताचं असेल तर मला न गर्व यायला पाहिजे, न मला राग यायला पाहिजे, न लोभ यायला पाहिजे. सगळं भगवंताचं. जे मिळालं ते भगवंत रूप आहे. लक्षात घ्या. म्हणून हा प्रयोग आहे. ह्या प्रयोगाची व्याप्ती हळूहळू वाढत जाते. आणि शेवटी काय होतं, शेवटी होतं याच्यामध्ये ह्या प्रयोगाच्या माध्यमातून एखाद्या वेळेस कुठल्या तरी रूपात भगवान भेटतो. 2 उदाहरणं सांग.
की सती अनुसया ही महान पतिव्रता होती, तर त्याच्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश आणि असे त्या तिन्ही देवीनी हे केलं, तुम्ही जाऊन परीक्षा घ्या, आमच्यापेक्षा ती श्रेष्ठ कशी कोण, महालक्ष्मी, सरस्वती आणि पार्वती. या तिन्ही जगन्मातेने प्रार्थना केली तिन्ही देवाला, आपल्या पतिराजांना, तुम्ही जाऊन तिची परीक्षा घ्या, पाहू ती परीक्षा हे होते की नाही. आणि हे त्रिदेव एका संन्याशाच्या रूपात जातात. मी लहानपणी एक पिक्चर पाहिला होता, त्या पिक्चर मध्ये गाणं होतं, हे तिन्ही भगवान गात असताना जातात, बडे प्यार से मिलना सबसे, न करना अभिमान रे, न जाने किस भेष में बाबा मिल जाए भगवान रे. आणि ज्यावेळेस हे त्रिदेव जातात आणि तिला सांगतात भिक्षातून नग्न होऊन आणून दे. आता असं म्हटलं तर नग्न होऊन भिक्षा दे म्हटल्यानंतर ती परेशान झाली. आता नाही म्हणावं तर भगवान त्या रूपात येतोय परीक्षा घ्यायला, आपण उतरलं पाहिजे, नाही तर चान्स आउट होईल. हो म्हणावं तर लग्न होणं चांगलं नाही, काय करावं. शेवटी त्यानं भगवंत तिन्ही देवांना हात जोडले आणि बिलकुल लग्न झाली आणि भिक्षा आणली की त्यांना पूर्णच व्हावं लागलं, लहान पूर्ण, तेच दत्तात्रय. तिथे दत्तात्रयाचा जन्म झाला. ती जर चुकली असती नमस्कार करायला भगवंत रूप समजण्याकरता तर गेला असत. मी एक खास उदाहरण सांगतो. माझे गुरु समर्थ श्री बाप्पासाहेब महाराज, पिंपळगावकरला माहिती आहे तुमच्या संजयला, आणि तो देखील एक साधक आहे. तर त्यांचे गुरु मोदीजी महाराज इंदोरचे, जे तसे ऑफिसर होते, आम्ही महाराज म्हणतो. गुळवणी महाराजांचा, पुण्यातले गुळवणी महाराज शक्तिपात करणारे, त्यांचा एक शिष्य, आमचे बाप्पासाहेब काशीमध्ये साधना करण्याकरता गेले आणि तिथे त्यांना मोदीजी महाराज भेटले आणि पुढे कर्मयुगातून ज्ञानयुगाकडे त्यांचा प्रवास त्यांनी सुरू केला. त्यावेळेस पुण्यामधून एक संन्याशी 17-18 वर्षाचा हा मुलगा संन्याशी गुळवणी महाराजांचा काशीला गेला आणि मोदीजी महाराजांना भेटला आणि म्हणाला, आप भगवान के दर्शन करा देते हो, हमें भी जगदंबा का दर्शन कराइए. आता त्याचं ते बोलणं सगळं हे झाल्यानंतर मोदीजी महाराज म्हणले, नहीं होता, नहीं बोले आप करा सकते मगर हमको कराइए, जाओ बोले कल हो जाएगा, जाओ कल हो जाएगा म्हणल्यानंतर हा गेला. हा गेल्यानंतर फिरला मंदिराभोवती इकडे तिकडे. याचं भगवंत म्हणजे ते बस मुरली मनोहर रूप पितांबर काय असेल, नाही तर जगदंबा असेल तर ती सिंहावर कशावर बसलेली, असं सगळं. ती काही दिसली नाही. आला तो परत, म्हणला नहीं दिखी, आपकी वाणी झूठ हो गई. ते म्हणजे अच्छा हम झूठ हो गए, नहीं बोले आप झूठ नहीं हो सकते, वाणी झूठ हो गई. मग ते म्हणले, अरे 6 वाजता संध्याकाळी मंदिराच्या समोर एक गुलाबाचं पुष्प हातात होतं, हिरवी साडी घातलेली होती, तुझ्याकडे पाहून हसत होती. ती कोण होती? ती जगदंबा होती. आता हिला बाई दिसली, बाईमध्ये आईच पाहण्याची सवय नाही, बाई दिसली, ती हसली, हा आपला गेला. भगवंत म्हणून जर नमस्कार केला असता, हा प्रयोग असता, तर तिला प्रगट व्हावं लागलं असतं. म्हणजे हा प्रयोग जर चुकला तर भगवंत जर 3 वेळेस तुम्हाला चान्सेस येतात जीवनात, सद्गुरु भेटीचे किंवा भगवत भेटीचे. चान्स आउट झाले तर गेले. संभादादा मानवतकर तुम्हाला माहिती असेल बहुतेकांना, फार मोठी योगानंद महाराजांचे शिष्य होते. ते हट्ट्यामध्ये, मी हायस्कूलमध्ये असताना हट्ट्यामध्ये यज्ञ झाला फार मोठा. त्या यज्ञामध्ये ते आमच्या वडिलाला, केशववाला काही सांगत होते, ती मी ऐकत होतो. माझे गुरु मिळण्यापूर्वीची स्थिती. ते म्हणाले की एकदा एक साधू आला, त्यांनी मला सांगितलं तू तिकडे ये. मी गेलो, एक बैल मरून पडला होता. त्या जंगलातून जात असताना मी असं नाक दाबलं, पुढे गेलो आणि पाहिलं तर तो साधू म्हणाला निकल जा, 4 चौथ हो गया. मला समजलं नाही. 11 पुरुषन 24 लाखाचं एक गायत्री पुरुषन, असं 11 पुरुषन संभादादा मानवतकरनी केलेले होते, महान तपस्वी.
पण जगदंबा प्रसन्न झाली नाही. एकदा दिसली ती गुप्त झाली. हे म्हणले मला असं रूप नको तुझं. नको म्हणले की ती गायब झाली. असे 2-3 प्रसंग त्यांनी सांगितले. माझे का चुकलं मला कोणी सांगणार नाही. जे जे भेटे पुढचा भूत. मी ज्यावेळेस बाप्पासाहेबांकडे साधने करता गेलो, शिष्य झालो, त्यावेळेस मग बाप्पासाहेबांनी सांगितलं अरे जे जे भेटेचा प्रयोग केला असता भूताचा, तिथं जनावर दिसलं मेलेलं, त्याला प्रणाम केला असता. अरे ईश्वराचं हे रूप आहे, हरकत नाही. प्रणाम चुकला. व्यवहारामध्ये परमार्थाचा हा धडा आहे. व्यवहार परमात्ममय करण्याचे अनेक काही धडे, त्याच्यापैकी हा एक प्रभावशाली धडा आहे. आणि या लाली मेरे लाल की पुढे पुढे असं होतं की दिव्य दृष्टी प्रकटते या भावनेतून हळूहळू. आणि प्रभूची आभा दिसायला लागते त्या वस्तूमधून. 7 मिनिट. ती वस्तूमधून जाते आणि आभा दिसायला लागते. तुकाराम म्हणतात, हे दिसत असताना कबीर म्हणतात, लाली मेरे लाल की दिस देखू तित लाल, लाली देखन मै गई मै भी हो गई लाल. आपल्यामध्ये प्रभू प्रगट झाला की लाली दिसू लागते. प्रभूची आभा बाहेर दिसू लागते. आत आभा, बाहेर आभा. आत पांडुरंग, बाहेर पांडुरंग दिसू लागतं. जनाबाईला सगुण दर्शन कसं होत होतं की जनाबाई आपल्या अभंगात सांगते, म्हणजे देव मानणे, त्याच्या पुढे जनाबाई सरकल्या, देव पाहणे. कोणता अभंग येतो? वामसव्य दोन्हीकडे दिसे देवाचे रूपडे, खाली पाहे अथवा वरी, जिकडे पाहे तिकडे हरी, डोळे झाकून या पाहे, विठ्ठल पुढे उभा राये, आणू रेणू चक्रपेणी, दिसे नाम याची जणी. आणू रेणूतही मला परमात्मा दिसतोय. खाली पाहते, वर पाहते, डावीकडे पाहते, उजवीकडे पाहते, सर्व ठिकाणी तो आहे. आत आणि बाहेर तो दिसतोय. ही स्थिती तुमच्या ह्या प्रयोगाने येऊ शकते आणि भक्ती योगाची वाट मोकळी होते भक्ती मार्गात. म्हणून हा प्रभू पाहण्याचा प्रयोग झाला की पुढे प्रभू अंतर बाह्य स्वतः होऊन जातो. जे ते तुकारामांचा 8 तासाचा अभंग मी निरूपण केलं होतं, तो अभंग आहे, जेथे देखे तेथे तुझेच पाऊले. आता पांडुरंग तिथे नाहीये मंदिरामध्ये, प्रत्येक पाऊल मला संसारात दिसते. जेथे देखे तेथे तुझीच पाऊले, विश्व अवघे कोंदाटले. 5 मिनिटं राहिले, 2 उदाहरणं सांगतो. तुकारामांनी याचं सायन्स सांगितलं. त्याच्यापूर्वी नानकजींनी कोणता प्रयोग केला? आद्य संस्थापक शीख धर्माचे गुरु नानकाला सियाराममय समजे जानी असं सगळं होतं त्यांचं. सगळीकडे पांडुरंग दिसायचं. एकाला तीर्थयात्रेला जायचं. पूर्वीच्या काळी असं होतं की तीर्थयात्रेला जाताना 5-6 महिने लागायचे आणि येतं की नाही भरोसा नाही. त्यांना वाटलं बरं आहे, भजन करतंय, याला बसवावं. आणि त्याला म्हणजे तू शेत सांभाळ, पाखरं सांभाळ, आणि तुला काय भजन करायचंय, भाकरी वगैरे आम्ही देतो, ते बसले आपले. आता ते एक पाखरू आलं, चिमणी, दाणा घेतला, त्या जंगलात चालला. दुसरी आली, तिसरी आली, चौथी आली, शेकडो चिमण्या आल्या, दाणा घ्यायला पळायला. हे लागले नाचायला, राम की चिडिया राम का खेत, खालो चिडिया भरभर पेट, राम की चिडिया राम का खेत. आता ते झालं साफ शेत आला. 2-3 महिन्यानंतर पाहतोय तर आपली चिडिया तर साफ झाली नाही, नाचायले राम की चिडिया खालो चिडिया. कारण चिडियामध्ये राम दिसतोय, शेतामध्ये राम दिसतोय, कोणाचं आपलं काहीच नाही. तर त्याला मारलं नानकाला. मारलं तर मारलं म्हणजे घरी गेले. पण तिप्पट का चौपट माल झाला खळ केल्या. तर एकदम त्यांनी जाऊन माफी मागितली. या प्रयोगाची गुणवत्ता सांगतोय काय. तर याच्यामध्ये अशी स्थिती येते. ह्या प्रयोग केल्यानंतर तुकारामांनी याचं सायन्स सांगितलं. विज्ञान नम्र झाला भूता
म्हणजे हात जोडले तुम्ही प्रत्येकाला नम्रतेने. त्याने कोंडिले अनंता, त्याने कोंडिले अनंता, त्याने कोंडिले अनंता, असं नम्र जर तुम्ही झाले असेल प्रत्येक याच्यामध्ये, व्यक्तीला, वस्तूला, कुत्र्याला, अरे कुत्र्यामध्ये देखील प्रभू आहे. नामदेवरायांनी कोणता प्रयोग केला, उगीच पांडुरंग सगुण दर्शनात दिसत नव्हता. एकदा बायको गेली असेल माहेरी वगैरे, त्या काळात गेल्या म्हणजे पुन्हा एक एक महिना येतच नसत. स्वतः भाकरी करत होते तितक्या ते कुत्रा आलं आणि ते भाकरी घेऊन पळालं. आता हे आपण काठी घेऊन पळालो असतो तर आपण भक्त येत ना, भगवंत आपला वेगळा आणि कुत्र वेगळं. तर ते काठी घेऊन पळाले नाही, मागे ते तुपाची वाटी घेऊन पळाले. अरे भगवंता, तू ह्या रूपाने आलास, भाकरी खातोयस, पण तूप लावतो, नाही तर तुझ्या पोटामध्ये आग पडेल रे, म्हणून तुपाची वाटी घेऊन पडाय. हा भाव आहे. तेव्हा सगुण दर्शनामध्ये प्रभू प्रगट होत असतो. लक्षात घ्या, जे जे भेटे भूत ते ते मानीचे. बघून फक्त माणूसच नाही, पशु पक्षी काहीही माना, त्यांचं असं मानलं गेलं पाहिजे. जे जे भेटे भूत ते ते. आणि संपवतो शिर्डीचे साईबाबा तसे जास्त शिर्डीमध्येच राहिले, पण एकदा चुकून एक काही एका खेड्यामध्ये निघून गेले. आणि एक भक्त असा होता पुजारी, तो नेहमी शिर्डीच्या साईबाबाचं दर्शन घेतल्याशिवाय जेवत नसे. आणि हा दर्शन घ्यायला तिथे गेला. साईबाबा म्हणले, का आला रे? म्हणे, तुमचं दर्शन घेतल्याशिवाय मी जेवत नाही. जाय म्हणले, उद्या येईल मी, तू येऊ नको. ठीक आहे म्हणलं. बसला ना वाट पाहत, स्वयंपाक करून. साईबाबा येतील, आपल्याला हे करतील. साईबाबा आलीच नाही. आणि साईबाबा आले नाही म्हणजे खोटं झालं. पुन्हा गेला तो दुसऱ्या दिवशी. म्हणले, का आलास तू आज? ते म्हणले, तुम्ही आले नाहीत, मी वाट पाहत होतो. अरे आलो होतो रे. म्हणजे कुठे? माझ्या पाठीवर वळ आहे, त्याने कुत्रं आलं होतं. आणि त्या कुत्र्याला तर साईबाबा थोडी समजलं. साईबाबा त्या रूपात नाही आले म्हणला, आणि त्यांनी काठीन मारलं. ते यांच्या पाठीवर ओळ होता साईबाबाच्या. आणि बापरे म्हणले, आपण साईबाबाला मारलं. ठीक आहे म्हणले, आता एकदा चार्ज देतो, जाय, उद्या येईल मी. आता यांना वाटलं कुत्र्याच्या रूपात येईल, कुत्र्याची वाट पाहत बसले. तिथं ते महारोगी आला आणि त्याच्या सगळ्या जखमा होत्या. त्याची पत्नी सगळ्या जखमा वाहत होत्या. त्या मंदिराच्या समोर, हे साईबाबा येणार, निघ इथून. त्याला शिव्या दिल्या आणि बजवली हाकलून लावलं. पुन्हा गेलं साईबाबाकडे, तुम्ही आले नाही, मी कुत्रे म्हणून वाट पाहिली. आणि ते म्हणले, मी आलो होतो महारोगी म्हणून, आता निघ म्हणले, आता येऊच नको. आऊट झाला. चान्स आऊट होतो माणूस. म्हणून ज्या ज्या वेळेस तुम्हाला चान्सेस येतील भगवंत दर्शनाचे, भगवंत कृपेचे, सिद्ध पुरुष भेटीचे, त्या त्यावेळेस हा प्रयोग उपयोगात पडेल. अखंड याचं स्मरण झालं पाहिजे, रूप ध्यान झालं पाहिजे. पुढे प्रभू तुमच्या समोर साठविला राहे हृदय संपुटी, बाहेर 10 कोटी मूर्ती उभा, म्हणून उभा राहील सगुण दर्शन. आणि नंतर तुम्हीच भगवत रूप व्हा. म्हणून हा प्रयोग आता संपला. नक्की 9 वाजले. जे जे भेटे भूत कृपा करून हा प्रयोग गिरवा. अनुभव जर जगतामध्ये तुम्हाला छान आला, दृष्टी बदलली, भाव बदलले, प्रेम निर्माण झालं, जरूर मला फोन करा. जे जे भेटे भूत ते ते माणिजे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा सद्गुरू बरोबर येईल. आणि तुम्हाला सिद्धा भक्तीकडे, समर्थार्थी भक्तीकडे तुम्हाला वळवेल. इतकं बोलून मी बाबासाहेबांच्या चरणी हे सगळं माझं प्रवचन अर्पण करतो. आवाज